नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आज एकादत एक बैलचं मैदान होतं आहे गुरसाळे येथे आणि या मैदानामध्ये 55 गट पाळणार आहेत आणि याच मैदानामध्ये लाईव्ह लॉट काढलेले आहेत. यामध्ये आपला 11 हिंदकेसरी बाकासूरच्या नावाच्या 4 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आणि या मैदानामध्ये आणखी काही टॉपचे बैल पाळणार आहेत. ते सांगतो मी तुम्हाला कोणकोणत्या गटामध्ये पाळणार आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा 2 नंबरच्या गटामध्येच आपल्या बकासूरची चिठ्ठी निघाली आहे मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाची. त्यानंतर मित्रांनो, गट क्रमांक 20 मध्ये तेजा आणि दिवान्या यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे. त्यांच्यापैकी एक बैल या मैदानामध्ये पळेल. आणि अजून याच मैदानामध्ये गट नंबर 36 मध्ये सुद्धा तेजा आणि दिवान्या यांची चिठ्ठी निघाली आहे आणि गट नंबर 45 मध्ये सुद्धा तेजा आणि दिवान्या यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. आणि याच मैदानामध्ये शिरसवडीची रायफलची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 28 मध्ये. 28 मध्ये आपल्याला पळताना दिसेल. त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बाब्याची चिठ्ठी गट क्रमांक 42 मध्ये निघालेली आहे. तो आपल्याला 42 मध्ये पळताना दिसेल. त्यानंतर घरणिकीचा राजाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 47 आणि गट क्रमांक 49 मध्ये सुद्धा घरणिकीच्या राजाची चिठ्ठी निघालेली आहे. आणि यानंतर गट क्रमांक 53 मध्ये स्वराज 855 याची चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक 45 मध्ये सुद्धा आपला बाकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. त्यानंतर गट क्रमांक 51 मध्ये सुद्धा आपला सर्वांचा लाडका बाकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. पण हे मैदान आहे एकादत एक बैलचं, त्यामुळे बाकासूर या मैदानामध्ये येईल का नाही याची शक्यता कमी आहे. तरी पण आपण ज्या मोहिल शेठ यांच्या नावाने चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्याबद्दल सांगितलेलं आहे. पण बाकीची सुद्धा टॉपची बैल आहेत. घरणिकीचा राजा, विठ्ठलनानांचा तेजा, दिवान्या, हरण्यासुद्धा या मैदानामध्ये पळणार आहे. हरण्या आणि तेजाच्या नावाची चिठ्ठी गट क्रमांक 14 मध्ये निघालेली आहे. या मैदानामध्ये बक्षिसाची रक्कम सुद्धा मोठी आहे. प्रथम क्रमांक करेल त्याला 1 लाख रुपये बक्षीस आहे आणि प्रथम आणि द्वितीय करतील त्यांना चांदीची गदा सुद्धा आहे. असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. आणि मित्रांनो, मैदान अतिशय चांगलं आहे, परंतु आपला बाकासूर येईल का नाही याची शक्यता कमी आहे. शक्यतो या मैदानामध्ये बाकासूर नाही पळायचा, कारण 12 तारखेच्या मैदानामध्ये आपला बाकासूर आपल्याला पळताना नक्की दिसेल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला एक बाकासूरचा पूर्ण व्हिडिओ येणार आहे. बाकासूरच्या आयुष्यातील सुरुवात, खडतर प्रवास आणि इथपर्यंत पोहोचला त्याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरच येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करत जावा. आजच्या मैदानामध्ये बाकासूर येईल का नाही माहिती नाही, पण आला तर त्याचा पायरा कोणासोबत असू शकतो हे मित्रांनो कमेंट करून आपल्या व्हिडिओच्या खाली नक्की सांगा.